अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सूर्या उर्दू प्राइमरी स्कूल नागार्जुना नगर नांदेड़। प्यारे बच्चों, ऑनलाइन तर्ज तालीम में आज हम आपका इस्तकबाल करते हैं। आज हम मराठी में सबक नज़म नंबर 3 माझ्या अंगणात, कविता नंबर 3 माझ्या अंगणात के सवालात के जवाबात देखेंगे। प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची 1-2 वाक्यात उत्तरे लिहा। कवीच्या अंगणात कशा कशाची रास पडते? उत्तर, कवीच्या अंगणात मोती पवड्यांची रास पडते, म्हणजेच गहू व ज्वारीच्या धान्याची रास पडते। रानमेवा कुठे उगवला आहे? उत्तर, रानमेवा कवीच्या अंगणात उगवला आहे। कविता गुनिया गोविंदाने रानमेवा खायला का सांगत आहे? उत्तर, रानमेवा एकमेकांना दिल्या घेतल्याने वाढतो, म्हणून कवी सर्वांना गुनिया गोविंदाने रानमेवा खायला सांगत आहे। कवीच्या अंगणात पाखरे का येतात? कवीच्या अंगणात पाखरे दाणे टिपण्यासाठी येतात। प्रश्न दुसरा, खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा। गहू ज्वारीच्या राशीच राशी शेतात पडल्या आहेत। उत्तर, गहू शाळवाचं मोती काड्या रानात सांडलं। काड्याभोर मातीतून टपोरे दाणेदार असे खूप सारे धान्य पिकते। उत्तर, काड्याशार मातीतून मोती पवड्याची रास। शेतातून काम करून दमून आल्यावर आई घास भरवते। उत्तर, जीव दमतो शिंतो घास भरवते माय। रानातला रानमेवा एकमेकांना देत घेत आनंदाने खाऊया। उत्तर, दिला घेतला वाढतो रानातला रानमेवा, तुम्ही आम्ही सारेजण गुन्या गोविंदाने खावा। प्रश्न तिसरा आहे, तुम्ही पाहिलेल्या एखाद्या धान्याच्या शेतात वर्णन थोडक्यात लिहा। उत्तर, पारनेर हे माझ्या मामाचे गाव। एकदा थंडीच्या दिवसात मी मामाकडे गेलो होतो। दुसऱ्या दिवशी मामाच्या बैलगाडीने आम्ही शेतावर गेलो। मामाने मला त्या शेतावर नेले। ते तुरीचे शेत होते। मी तुरीचे शेत पहिल्यांदाच पाहत होते। भरलेल्या लोंब्या नारंगी होत्या, त्या वाऱ्यावर डोलत होत्या। नारंगी रंगाचा कोणी सडा घातला की काय असे वाटत होते। तुरीचे शेत खूप सुंदर दिसत होते। मी ते डोळे भरून पाहतच राहिलो। शेतावरून जरा वेळाने मी परतलो, पण माझ्या डोळ्यात ठसलेले तुरीचे शेत जणू नारंगी धून छेडत माझ्यासोबत येत होते। प्रश्न कंसात दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा। काड्याशार मातीतून मोती पवड्याची, ब्रैकेट में है मिजाज आस रास, इसमें आएगा रास। घरामंदी 2, घरामंदी घरट्यात जशी दुधातली साय, इसमें खाली जगह में आएगा साय। नंबर 3, दूर उडून या जात असूयेती गालावर। है समूहदर्शक शब्दांची यादी करा। लाकडाची मोडी। नंबर 2, पक्ष्यांच्या थवा। नंबर 3, केळीच्या लोंगर किंवा घड। नंबर 4, प्राण्यांच्या कडक। नंबर 5, मुलांच्या घोडका। नंबर 6, द्राक्षांच्या घड किंवा घोस। प्रश्न है, खालील शब्दासाठी शेवट समान असणारे कवितेतील शब्द लिहा। नंबर 1, सांडलं पडलं। नंबर 2, रास मिजाज। नंबर 3, माय साय। प्रश्न क्रमांक पुढील शब्दासाठी प्रमाण भाषेतील शब्द लिहा। खावा खा, माय आई, घरामंदी घरामध्ये। नंबर 4, आंसू अश्रु। अब तुम जमात के प्यारे तलबा तालिबात, आपने इस कविता के प्रश्न उत्तर अभी देखे। आप इन सवालात के जवाब को अपनी नोटबुक में लिखिए। हमारी इस वीडियो को ज़्यादा से ज़्यादा लाइक कीजिए, शेयर कीजिए और हमारे इस चैनल को सब्सक्राइब कीजिए। हम फिर मिलेंगे। अल्लाह हाफिज़।